जय शिवराय मित्रांनो खरीप तसेच रबी हंगाम 2024च्या पीक विमा वाटपाच्या संदर्भातील काही महत्त्वाचे आणि आपल्याकडे उपलब्ध असलेले अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, पीक विमा किती तारखेपासून मिळू शकतो आणि पीक विमा जर मिळत नसेल तर तो न मिळण्याची काय कारण आहेत, हे सर्व आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण वेगवेगळे अपडेट घेतलेले आहेत की राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्याला आवश्यक असलेला जो निधी आहे हा निधी वितरित करण्यात आलेला होता, ज्याच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024चा पीक विमा पूर्णपणे वाटप होणं अपेक्षित होतं। 1028 कोटी रुपयाचा निधी हा पीक विमा वाटपासाठी पीक विमा कंपन्याला देण्यात आलेला होता, ज्याच्यामधून फक्त 400 कोटी रुपयाचा पीक विमा हा पीक विमा कंपन्यांना वाटप करायचा होता। मित्रांनो, हा पीक विमा मंजूर असताना शेतकऱ्यांना त्याचं कॅल्क्युलेशन दाखवलं जात असताना निधी मिळालेला असताना सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं। कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पीक विमा 31 जुलै पूर्वीच वाटप केला जाईल अशा प्रकारची ग्वाही देण्यात आलेली होती, तरी सुद्धा या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण केलं नव्हतं। आणि अखेर याच मंजूर असलेल्या निधीच्या माध्यमातून आता ज्या शेतकऱ्यांचा खरीपाचा पीक विमा मंजूर आहे, जो बाकी आहे, असा पीक विमा वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे। परंतु याच्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा बाकी आहे अशा शेतकऱ्यांचाच पीक विमा मिळणार आहे। याच्यामध्ये यील्ड बेसचा पीक विमा हा पुन्हा एकदा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पाठीमागे ठेवला जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त रबी हंगामाचा सुद्धा पीक विमा मंजूर आहे। बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण झालेलं आहे। आता या रबीच्या पीक विम्याच्या मंजूर असलेल्या रकमा याच्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांचे जे क्लेम आहेत त्या क्लेमच्या रकमा सुद्धा शेतकऱ्यांना वाटप केल्या जाणार आहेत। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये 279 कोटीच्या आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वितरणापोटी मंजूर करण्यात आलेली होती आणि याच्यापैकी बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा देखील वितरण करण्यात आलेला होता। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 73,718 शेतकऱ्यांचा खरीप 2024चा मंजूर असलेला पीक विमा अद्याप वाटप करण्यात आलेला नव्हता। त्या शेतकऱ्यांना आपल्या क्लेमचे, आपल्या पोस्ट हार्वेस्टचे, आपल्या यील्ड बेसचे जे काही मंजूर रक्कम आहेत त्या ठिकाणी दाखवत होत्या, परंतु अद्याप त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं। अशा या पीक विम्याचं साधारणपणे 11 ऑगस्ट पासून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 8 ऑगस्ट पासूनच हा पीक विमा वाटप करायला सुरुवात केली जाईल असं सांगण्यात आलेले आहे। परंतु 9 तारखेला रक्षाबंधनची सुट्टी आहे, 10 तारखेला रविवार येतोय। या पार्श्वभूमीवरती 8 तारखेला जरी पीक विम्याचं वितरण झालं तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रकमा 11 आणि 12 ऑगस्टला क्रेडिट केल्या जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये साधारणपणे 82 कोटी रुपयाची रक्कम ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये बार्शी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर तुमच्या पीक विम्याचं स्टेटस पहा, तुम्हाला जी रक्कम दाखवत असेल ती रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात रबी हंगामासाठी सुद्धा क्लेम दाखल करण्यात आलेले होते आणि रबी हंगामासाठी जवळजवळ 18,459 शेतकऱ्यांना रबी हंगामाच्या पीक विम्यापोटी साधारणपणे 22 कोटी 22 लाख रुपयाची रक्कम या ठिकाणी वितरित केली जाणार आहे। याच्यामध्ये 1118 शेतकऱ्यांना 2.26 कोटी रुपये हे काढणी पश्चात नुकसानीचे, 2574 शेतकऱ्यांना 5.71 कोटी हे या ठिकाणी जे काही आपली यील्ड बेसचे आणि जे एक सरासरी पीक विमा आहे, जे सरसकट पीक विमा ज्याला म्हणतो आपण यील्ड बेसचा, असं जवळजवळ 14,767 शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्याच्यासाठी 14.5 कोटी रुपयाची रक्कम ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा पीक विमा मंजूर झालेला होता, त्याच्यामध्ये अतिरिक्त 55 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि ही 55 कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना रक्कम मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारपासून अर्थात 11 ऑगस्ट पासून क्रेडिट केली जाणार आहे। 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 55 कोटी रुपयाच्या रकमेचं वितरण केलं जाणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये विविध प्रकारामध्ये ज्याच्यामध्ये यील्ड बेस असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल आणि वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम अशा प्रकारामध्ये जवळजवळ 100 कोटीच्या आसपासची रक्कम वाटप होणं बाकी आहे आणि या रकमेचं वितरण सुद्धा साधारणपणे 11-12 ऑगस्ट रोजी केलं जाईल अशा प्रकारचे अपडेट आता पुढे आलेले आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच आठवड्याच्या शेवटपर्यंत नांदेड जिल्ह्याचा पीक विमा वाटप केला जाईल असं सांगितलं जात आहे, परंतु याच्यामध्ये जरी उशीर झाला तरी 11 आणि 12 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। परंतु मित्रांनो, हे वितरण केलं जात असताना काही महसूल मंडळं ही यील्ड बेसमध्ये 110% पेक्षा जास्त नुकसानामध्ये येत आहेत आणि अशा नुकसानग्रस्त मंडळाला पीक विमा कंपन्या सरकारकडून पैसे घेतल्याशिवाय पैसे वाटणार नाहीत। त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मंजूर असलेला पीक विमा
परंतु ज्यांचं नुकसान, ज्या महसूल मंडळाचं नुकसान पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 110% पेक्षा जास्त दाखवलं जात आहे, त्यांना पीक विम्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बीडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा जी रकमा दाखवल्या जात आहेत त्यांना वितरण सुरू करण्यात आलेले आहे आणि त्यांचं वितरण सुद्धा या आठवड्यामध्येच केलं जाणार आहे. परभणीमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचा यील्ड बेसचा पीक विमा दाखवत आहे, जो 110% पेक्षा जास्त नुकसान दाखवलं जाईल, अशी महसूल मंडळं पीक विम्यासाठी प्रतीक्षेत ठेवली जाणार आहेत. बाकी ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम आहेत, ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा मंजूर आहे, तो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 12 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे. आता बरेच जण म्हणतील मग इतर जिल्ह्याचं काय, तुम्ही सांगलीचं नाव घेतलं नाही, सातारा घेतलं नाही, जळगाव, तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामधून असाल, जर तुमचा वैयक्तिक क्लेमची रक्कम जर मंजूर दाखवली जात असेल तर तुम्हाला पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. परंतु जर तुमची महसूल मंडळ, आता याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं होतं की कुणाला पीक विमा मिळणार नाही किंवा मिळण्यासाठी विलंब होणार आहे. ज्यांचा पीक विमा मंजूर आहे परंतु मंजूर असलेला पीक विमा ज्या महसूल मंडळाचा यील्ड बेसमध्ये असेल आणि त्याचं नुकसान जर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 100% पेक्षा जास्त दाखवलं जात असेल तर पीक विमा कंपन्या पुन्हा एकदा सरकारकडे हप्त्याची मागणी करतील, अनुदानाची मागणी करतील आणि सरकारच्या माध्यमातून पूरक अनुदान दिल्यानंतरच त्या महसूल मंडळातील पीक विमा मंजूर होणार आहे. तुम्हाला जर तशा प्रकारे जर डाऊट वाटत, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना आता कुणाला 52,000 दाखवते, कुणाला 56,000 दाखवते, कुणाला 80,000 दाखवते, कुणाला 60,000 दाखवते, ज्या ठिकाणी रकमा मोठ्या दाखवल्या जात आहेत त्या रकमा या 100% पेक्षा 110% पेक्षा जास्त नुकसानीच्या आहेत. आणि अशा प्रकारे जर मोठ्या रकमा, जसं की लातूरचं उदाहरण घेतलं, काही सोलापूरमधील काही महसूल मंडळाचं उदाहरण घेतलं, परभणीतील काही महसूल मंडळाचं उदाहरण घेतलं, बीड असेल किंवा जालन्यातील काही महसूल मंडळाचं उदाहरण घेतलं, तर या ज्या काही मोठ्या रकमा दाखवतात त्या मोठ्या रकमा या सरकारच्या पूरक अनुदानाशिवाय वितरित केल्या जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा पीक विम्याच्या वाटपासाठी वाट पाहावी लागणार आहे. तर आपला वैयक्तिक क्लेम, आपला वैयक्तिक पीक विमा मंजूर आहे का हे तपासा. PMFBYच्या पोर्टलवरती कसा तपासायचा यापूर्वीच आपण पाहिलेले, त्याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे, वरती सजेशनमध्ये मिळेल. PMFBY वरती लॉग इन करून क्लेम स्टेटसवरती चेक करायचे. यील्ड बेसमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक क्लेममध्ये दाखवत असेल तर ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला व्हॉट्सअपवरती PMFBYचे जे चॅटबॉट आहे त्या चॅटबॉटवरती तुम्ही क्लेम स्टेटसच्या अंतर्गतही पाहू शकता. त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो सुद्धा वरती सजेशनमध्ये पाहू शकता. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला रक्कम दाखवली जात असेल तर ती रक्कम सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. फक्त ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा यील्ड बेसमध्ये 110% पेक्षाच्या पुढच्या नुकसानामध्ये जाणार नाही त्या शेतकऱ्यांना साधारणपणे 15 ऑगस्ट पूर्वीच हा पीक विमा खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे. 11 आणि 12 ऑगस्ट ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तारीख सांगितली जाते. आशा करूया याच तारखेला सर्वांच्या खात्यामध्ये पीक विमा येईल. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.